न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रेमासाठी बॉर्डर पार बनावट कागदपत्रांवर नाशिकमध्ये राहणाऱ्या बांगलादेशी महिलेची अटक। फेसबुकच्या माध्यमातून एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडलेल्या बांगलादेशी महिलेला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। प्रेमासाठी तिने भारत बांगलादेश सीमेवरून छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केला होता। त्यानंतर प्रियकराने धर्मांतर करून मुस्लिम पद्धतीने तिच्याशी विवाह केला। सुरुवातीला दोघं लिव्ह इन रिलेशनमध्ये मुंबईत राहत होते। नंतर विवाह करून ते दाम्पत्य 3 वर्षापासून नाशिकमध्ये एकत्र राहत होते। मात्र या महिलेकडे बनावट आधार कार्ड आणि मतदान कार्ड असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली। विशेष म्हणजे या महिलेने 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही मतदान केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। अवैध मार्गाने भारतात प्रवेश करून नागरिकत्वाचे खोटे पुरावे तयार करून ती नाशिकमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी उपायुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून पुढील कारवाईसाठी ही महिला परदेशी नागरिक कायद्याअंतर्गत न्याय प्रविष्ट केली जाणार आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की नाशिक शहरामध्ये अवैधरित्या विवाह करून बांगलादेशी महिला वास्तव्यास आहे। त्या अनुषंगाने त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून या माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिलेले होते। त्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर यामध्ये कारवाई करण्यात आली। त्यामध्ये 3 बांगलादेशी नागरिक आणि 1 भारतीय नागरिक असे 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं असून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेतील जी महिला आरोपी आहे ती 2017मध्ये बांगलादेशमधनं अवैधरित्या घुसखोरी करून भारतात मुंबई येथे आलेली होती। ती तिचे मामा आणि मामी यांच्यासोबत त्यावेळेला अवैधरित्या आलेली होती। त्यानंतर 2018मध्ये नाशिकच्या एका व्यक्तीशी तिचे फेसबुकद्वारे ओळख झाली। त्या ओळखीनंतर त्यांचे दोघांचे प्रेम संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर थोड्याच कालावधीनंतर ती पुन्हा बांगलादेशला अवैधरित्या निघून गेली। बांगलादेशला निघून गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती 3 महिन्याची प्रेग्नंट आहे। तिने बांगलादेशवरनं संबंधित भारतीय नागरिकाला कळवलं की ती प्रेग्नंट आहे। त्यावेळेला तो वैधरित्या त्याचा पासपोर्ट आणि विजा काढून बांगलादेशला तिला भेटायला गेला। तिथं तो भेटून आला। त्यानंतर 2019मध्ये त्या महिलेने पासपोर्ट काढला आणि 3 महिन्याच्या विजावरती भारतात आली। भारतात आल्यानंतर तिचा विजाचा कालावधी संपल्यानंतर सदरचा पासपोर्ट आणि विजा हे फाडून टाकला आणि तेव्हापासून अवैधरित्या भारतात राहू लागली। त्यामध्ये दोघंजण हे लिव्ह इनमध्ये मुंबईत राहत होते। त्यानंतर पुन्हा ती महिला बांगलादेशला अवैधरित्या पासपोर्ट नसल्यामुळं विजा नसल्यामुळं ती अवैधरित्या बांगलादेशला निघून गेली। दरम्यानच्या काळामध्ये भारतीय नागरिक हा 10 वेळा पासपोर्ट आणि विजावरती बांगलादेशला तिला भेटायला गेल्याचे निष्पन्न झालेलं आहे। 2022मध्ये संबंधित भारतीय नागरिक जो आहे तो लीगली पासपोर्ट विजावरती बांगलादेशला गेला। त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे आपल्याला पुरावे मिळालेले आहेत आणि त्यांचा 2022मध्ये निकाहनामा याचे पुरावे देखील बांगलादेशला केल्याचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत। त्यानंतर 2022मध्ये ते पुन्हा दोघंजण इल्लीगली भारतात आले आणि तेव्हापासून ते भारतातच इल्लीगली वास्तव्यास होते। दरम्यानच्या काळामध्ये ते मुंबई, गोवा, शिमला, कुलू मनाली अशा ठिकाणी देखील त्यांनी भेटी दिल्याच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे।